नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शाळकरी मुलांमध्ये वाढते गेमिंगचे व्यसन, त्याची कारणे, त्याची लक्षणे आणि त्यावर उपाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या शाळकरी मुलांमध्ये वाढते गेमिंगचे व्यसन पालकांनी आजच ओळखा आणि हे धोक्याची चिन्हांकडे लक्ष द्या. तर नमस्कार मित्रांनो, आजचा विषय प्रत्येक आई वडिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तुमचं मूल जेवताना मोबाईल मागतं का? अभ्यासाऐवजी सतत गेम खेळत बसतं का? रात्री उशिरापर्यंत जागतं का? आणि हो, मोबाईल काढून जर घेतला की रडतं, ओरडतं किंवा रागावतं का? आणि जर यापैकी एक जरी गोष्ट तुमच्या मुलांमध्ये दिसत असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. कारण आज आपण जाणून घेणार आहोत गेमिंगची व्यसन म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती, त्याचे दुष्परिणाम काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी काय करावं. कल्पना करा, एक लहान मुलगा शाळेतून घरी येतो. त्याला आई प्रेमाने जेवण वाढते, पण त्याचे लक्ष जेवणात नसतेच. त्याच्या डोळ्यासमोर फक्त मोबाईल आणि गेम असतो. आई म्हणते, अरे बाबा आधी जेवून घे. तर तो म्हणतो, आई फक्त 2 मिनिट थांब बरं. आणि ती 2 मिनिट 2 तासात बदलत जातात मित्रांनो. अभ्यास राहतो, झोप उशिरा लागते, सकाळी उठायला त्रास होतो आणि त्याचबरोबर शाळेतील गुण मात्र कमी होतात. आणि हळूहळू संपूर्ण कुटुंब चिंतेत पडतं. ही कथा एका घरातली नाही आहे बरं. ही कथा एका घरातली नाही आहे, तर हजारो कुटुंबाचा हा प्रश्न आहे. हो ना, हजारो कुटुंबाची ही समस्या आहे. आता आपण बघूया गेमिंगचं व्यसन म्हणजे काय. गेम खेळणे चुकीचे नाही आहे. गेम खेळणे चुकीचे नाही, तर मर्यादित वेळी खेळलेला खेळ मुलांना मनोरंजन, विचारशक्ती आणि काही कौशल्यही शिकवू शकतात. पण जेव्हा गेम खेळणे हे मुलाच्या आयुष्याचं केंद्र बनतं ना, अभ्यास, खेळ, मित्र, कुटुंब आणि झोप यापेक्षा गेम महत्त्वाचा वाटू लागतो, तेव्हा मात्र ते व्यसन बनतं. आता आपण बघूया मुलांना नेमकं गेमचं व्यसन लागतंच का? कारण काय लागतं मुलांना गेमचं व्यसन? तर गेममध्ये प्रत्येक टप्प्यावर बक्षीस मिळतं. लेवल पूर्ण झाली की आनंद होतो. नवीन स्कीम मिळाली की उत्साह, मित्रांकडून कौतुक मिळालं की पुन्हा खेळावं असं वाटतं. आणि अशा प्रकारे मुलांचा मेंदू वारंवार त्या आनंदाच्या शोधात गेमकडे आकर्षित होतो. बघा, ही त्याची काही कारणं आहेत. आता बघूया गेमच्या व्यसनाची लक्षणे काय आहे. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे मला. गेमचं व्यसन लागतंच का ह्या विषयावर एक महत्त्वाचं बोलायचं आहे सर्व पालकांना. गेमचं व्यसन का लागतं, तर तुम्ही जेव्हा मोबाईल मुलांच्या हातात देता तेव्हा तो नेमकं काय करतो? तो गेम खेळत आहे, तो अभ्यासाचं पाहत आहे किंवा आणखी काही पाहत आहे, ह्याकडे पालकांचं दुर्लक्ष होत असल्यामुळे ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची आहे पालकांसाठी. बघा, मला तर वाटतं पालकांचं दुर्लक्ष ही त्यासाठी महत्त्वाचा भाग असू शकतो, नाही का? असो, पुढे जाऊया. आता बघूया गेमच्या व्यसनाची लक्षणं काय आहे. तर गेमच्या व्यसनाची लक्षणं आहे सतत गेमचा विचार करत राहणं, अभ्यासात लक्ष न लागणं, मोबाईल काढून घेतल्यावर त्यांची होणारी चिडचिड, रात्री उशिरापर्यंत गेम खेळणं, मित्र आणि कुटुंबापासून दूर राहणं, जेवण, झोप, व्यायामाकडे त्यांचं दुर्लक्ष होणं, गुण कमी मिळणे, खोटे बोलून गेम खेळणे. जर
जर पालकांनो यापैकी अनेक लक्षणं दिसत असतील तर पालकांनी त्वरित आपल्या पाल्याकडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे. आता बघूया त्याचे गेमचे दुष्परिणाम काय आहे. तर दुष्परिणाम सुद्धा फार आहेत बरं. सर्वप्रथम परिणाम होतो तो डोळ्यावर, त्यानंतर झोप कमी होते, अभ्यासावर त्याचा परिणाम होतो, एकाग्रता कमी होते, राग वाढतो, त्याचबरोबर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो, शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो आणि काही मुलांमध्ये चिंता, नैराश्य असे लक्षणही दिसू शकतात. बघा काय करायला पाहिजे यासाठी पालकांनी काय करावं. तर सर्वात पहिले ओरडू नका. तुमच्या पाल्यावर ओरडू नका. त्याऐवजी काय करायचं, त्याऐवजी त्याच्याशी शांतपणे बोला. मुलांकडून मोबाईल अचानक हिसकून घेऊ नका. त्याला दोष देऊ नका. त्यांच्या भावना समजून घ्या आणि मग बघा तो तुमच्याशी चांगला वागेल. आता बघूया याच्यावर उपाय काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाय. तर घरात स्क्रीन टाईमचा नियम बनवा. तुम्ही जेवण करत असताना हातात मोबाईल नसावा तुमच्याही. आणि मुलांसोबत रोज थोडा वेळ खेळा, फिरायला जा, पुस्तक वाचा, चित्रकला काढा, संगीत, खेळ यासारखे छंद मुलांना लावण्याचा प्रयत्न करा. पालकांनी स्वतःही सतत मोबाईल वापरणं टाळावं. कारण काय, तर मुलं ऐकण्यापेक्षा पाहून जास्त शिकतात. हे फार महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. मुलं काय करतात की तुम्ही जे काही सांगत असाल ते त्यांच्या कानात शिरत नाही, पण तुम्ही जे काही करता, जे काही तुम्ही त्याच्यासमोर दिसतं ते मात्र तो लवकर आत्मसात करतो आणि त्याचप्रमाणे तो वागायला लागतो. सगळ्यात आदर्श त्यांचा काय असेल तर त्यांचे आईवडील. आणि म्हणूनच आईवडिलांनी काही नियम स्वतःला लावून घेणे किंवा काही नियमाचं पालन करणं फार महत्त्वाचं आहे. आता बघूया नेमकं कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर जर मूल अनेक महिने सतत गेममध्येच रमत असेल, अभ्यास पूर्णपणे त्यांनी बंद केला असेल, राग त्याचा अनावर होत असेल, झोप, खाणे आणि वागण्यात मोठा बदल झाला असेल, तर मात्र त्याला मानसोपचार तज्ज्ञ किंवा बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घेण्यास अजिबात उशीर करू नका. बघा ह्यापैकी काही गोष्टी तुमच्या मुलात दिसतात का, तर मात्र तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका. या ठिकाणी मला पालकांना एक नम्र आवाहन करावंसं वाटतं की तुम्ही मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्यांना आपल्या जवळ आणणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला, त्यांच्यासोबत हसा, त्यांच्यासोबत खेळा. कारण काय आहे, कारण मुलांना सर्वात जास्त गरज महागड्या मोबाईलची नसतेच, महागड्या खेळण्याचीही नसते. त्यांना सर्वात जास्त गरज असते ती आईवडिलाच्या प्रेमाची, आईवडिलाच्या सहवासाची आणि समजून घेण्याची. आज तुम्ही घेतलेला एक योग्य निर्णय तुमच्या मुलाचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. बघा, प्रयत्न करा. तर धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक व जनजागृतीवर माहितीपर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन उपयुक्त विषयासह.